विद्यार्थी मित्र हो, मागच्या तासामध्ये आपण भास्कर लक्ष्मण भोळे बहुजन समाजाचे शिक्षण यामध्ये आपण बघितलं की बहुजन समाज हाच त्याच्या विकासाला कशा पद्धतीने मारक ठरलेला आहे. आणि म्हणून या शिक्षणामध्ये सुधारणा घडवून आणण्याची नितांत गरज भाले भोळे यांनी त्यांच्या विचारामध्ये मांडलेली आहे. या ठिकाणी आपल्याला आणखी एक असं समजून घेण्याची आवश्यकता आहे की बहुजन श्रेष्ठींना प्राथमिक शिक्षणात सुधारणा घडवून आणण्याची गरजच भासत नाही. याचं कारण भाले भोळे असं सांगतात की त्यांच्या स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी उच्चभ्रू महागड्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेतच, शिवाय ग्रामीण नवश्रीमंतांसाठी नवोदय विद्यालयासारख्या संस्था सरकारी खर्चाने निर्माण केल्या गेल्या आहेत. समाजवादाची भाषा उठताबसता करणाऱ्या राज्यकर्त्यांनी सततच शैक्षणिक विषमता दृढमूल करून सरंजामी हित संबंधाची जोपासना करणारेच शिक्षण धोरण राबविले आहे. शिक्षणात कुठेही अन्य समन्याय बुद्धीचा प्रत्यय येत नाही. सर्व जनगणना अहवाल व सामाजिक सर्वेक्षणे हे सिद्ध करतात की देशात झालेल्या शिक्षण प्रसाराचा लाभ ग्रामीणपेक्षा शहरी विभागांना, स्त्रियांपेक्षा पुरुषांना आणि अनुसूचित जाती जमातीपेक्षा उच्च व मध्यम जातींनाच अधिक झालेला आहे. वर्गदृष्ट्या उच्चवर्गीय व सुखवस्तू गटांनाच त्याचा फायदा मिळाला आहे. ज्योतिरावांनी नाकारलेला झिरपणीचा सिद्धांत बहुजन श्रेष्ठींनी नव्या स्वरूपात अंमलात आणल्याचेच दिसून येत आहे. एक अतिशय साधा सिद्धांत या ठिकाणी भास्कर भोळे यांनी मांडलेला आहे की बहुजन श्रेष्ठींना त्यांच्या शिक्षणामध्ये सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता यासाठी भासत नाही की जे काही बहुजन समाजातील काही घराणी, ज्याला आपण म्हणू राजकारणातील असेल, समाजकारणातील असेल, जी पुढारलेली आहे, जी थोडीशी सर्वसामान्य समाजापेक्षा वरचढ झालेली आहे, अशा लोकांना या शिक्षणामध्ये सुधारणा वगैरे घडवण्याची काही आवश्यकता वाटत नाही. त्याचं कारण असं की त्यांची स्वतःची मुलंही अतिशय महागड्या आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत आणि म्हणून त्यांना इतर बहुजन समाजाच्या मुलांविषयी काही तळमळा असण्याचं कारण उरत नाही. एक पहिलं त्यांनी सुरुवातीला कारण सांगितलं होतं की या लोकांच्या समाजातील म्हणजे निम्न स्तरातील घटकांच्या लोकांचा विकास व्हावा असं येथील सुधारलेल्या थोड्याफार बहुजन समाजातील लोकांना वाटत नाही. कारण हे आपल्या स्पर्धेमध्ये येतील आणि आपल्याला बाहेर फेकण्याची भीती या लोकांना कदाचित वाटत असावी, असं भाले भोळेंचं निरीक्षण आहे. आणि दुसरी कारण त्यांनी या ठिकाणी असं ते आता सांगतायत की या शिक्षणामध्ये सुधारणा व्हावी असं देखील त्यांना वाटण्याचं न कारण त्यांची स्वतःची मुलंही महागड्या शाळेमध्ये आणि इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेत असतात. त्याशिवाय काही मुलं ही नवश्रीमंतासाठी, ज्याला आपण म्हणतो की नवोदय विद्यालयासारख्या संस्थांमध्ये शिक्षण घेत असल्यामुळे समाजवादाची भाषा करणाऱ्या लोकांनीच किंवा सत्तारूढ पक्षांनीच या शिक्षण व्यवस्थेमध्ये, ज्याला आपण विषमता म्हणू, अशा प्रकारची विषमता निर्माण केली आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे इंग्रजी माध्यमांच्या महागड्या शाळा आहेत, जे थोडेसे मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यासाठी नवोदयसारख्या शिक्षण संस्था आहेत, परंतु सामान्य माणसांच्या मुलासाठी, बहुजन समाजातील छोट्या घटकांच्या मुलांसाठी मात्र कुणीही धडपडताना दिसत नाही किंवा या शिक्षण व्यवस्थेमध्ये काही बदल व्हावा अशी या लोकांना गरज वाटत नाही. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भाले भोळे बहुजन समाजाची व्याख्याच अशी करतात की हा समाज एकसंध नाही, यांच्या समस्या सारख्या नाहीत, यांचे प्रश्न सारखे नाहीत आणि एखाद्या गोष्टीवरती हा एकत्र येईल अशी सुद्धा दाट शक्यता या समाजामध्ये असत नाही. आणि म्हणूनच कदाचित
तो बहुसंख्येनं असून देखील विखुरलेला आहे आणि म्हणूनच सत्ता निर्माण करण्याची किंवा सत्ता संपादन करण्याची सामर्थ्य या बहुजन समाजामध्ये असून देखील केवळ एकोप्या अभावी हा समाज राजसत्तेपासून किंवा सत्तेच्या लाभापासून नेहमी वंचित राहिलेला आहे, असं एक स्पष्ट कारणमीमांसा भालभोळेंनी त्यांच्या या विवेचनामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर सर्व जाती जनगणनेचे सर्वेक्षण आणि अहवाल हे असं सांगतंय की ग्रामीण शिक्षण प्रसाराच्या पेक्षा शहरी विभागांना आणि स्त्रियापेक्षा पुरुषांना उच्च व मध्यम जातींनाच याचा अधिक फायदा या शिक्षणाच्या धोरणाचा झालेला आहे. वर्गदृष्ट्या उच्चवर्गीय व सुखवस्तू गटांनाच त्याचा फायदा मिळत आलेला आहे. ज्योतिरावांनी नाकारलेला झिरपणीचा सिद्धांत देखील बहुजन श्रेष्ठींनी आपल्याला नव्या स्वरूपात आपल्याला पाहिजे तसा घडवून आणलेला आहे. बहुजन समाजातील स्त्रीची शैक्षणिक प्रगती व अगदीच समाधानकारक आहे. कोणत्याच शिक्षण शाखेत मुलींची संख्या 50% असल्याचे आढळत नाही. गळतीच्या प्रमाणात मुलींचा बराच मोठा वाटा असतो. प्रौढ साक्षरतेच्या योजना एकंदरीत आपल्या इच्छाशक्तीचा अभाव प्रगट करणाऱ्या पद्धतीने अंमलात आणल्या जात आहेत. स्त्रियांसाठी उंबरठ्यावरच्या शाळा, अंशकालीन अभ्यासक्रम यापैकी काहीही बहुजन श्रेष्ठींना करावेसे वाटत नाही. किंबहुना चूल आणि मूल चौकटीतून आपल्या स्त्रीवर्गाने बाहेर पडावे हेच त्यांच्या सरंजामशाही मनोवृत्तीला पाहवत नसावे असे त्यांच्या शिक्षणविषयक धोरणामधून स्पष्टपणे जाणवते. सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या इतर घटकांच्याही शिक्षणाची दुरवस्था चिंताजनक अशीच आहे असं म्हणावे लागेल. म्हणून संख्यात्मक संदर्भात बहुजन समाजातील फार मोठा तळागाळातला वर्ग शिक्षणापासून वंचित राहिला ही तर मुख्य बाब नित्याचीच आहे. पण तेवढीच गंभीर गोष्ट गुणात्मक संदर्भात बहुजन समाजाच्या शिक्षणाला प्राप्त झालेली अवकळ आहे. बहुजन समाजातून आज अनेक नामवंत डॉक्टर, वकील, प्राध्यापक, अभियंते वगैरे व्यावसायिक निर्माण झाले आहेत. पण एकतर हे यश व्यवहारवादी, उपयुक्ततावादी चौकटीतच मर्यादित राहिलेले आहे. नाट्य, चित्र, संगीत वगैरे असंख्य अशी क्षेत्र आहेत की जिथे बहुजन समाजातील गुणवत्ता मुळीच आकर्षित झालेली नाही, दिसत नाही. किंवा असलीच तर ती अगदी तुरळक प्रमाणावरती आहे. याची खरी खंत अशी की उपरोक्त क्षिमित क्षेत्रातही बहुजन समाजातून पुढे आलेल्या व्यक्तीपैकी आपापल्या क्षेत्रातील निष्णातपणापेक्षा तत्कालीन व्यावसायिक व्यावहारिक यशाचीच भुरळ फार लवकर पडते आणि त्याची गुणात्मक वाढ खुंटते. तत्त्वज्ञ म्हणून फुले, आंबेडकरादिकांची थोरवी प्रसंगोपात ही मंडळी सांगत असली तरी व्यवहारात मात्र व्यक्तिगत स्वार्थच त्यांना खरा मार्गदर्शक असतो. या ना त्या मार्गाने संपादन केलेल्या आपल्या शैक्षणिक यशाचा फायदा आयुष्यभर घेणे यातच हे इति कर्तव्य मानतात आणि सामाजिक दायित्व विसरतात. हा देखील एक अतिशय ज्याला आपण म्हणू की सूक्ष्म निरीक्षण भालभोळेंनी केलेलं आहे की त्यांनी असं सांगितले की बहुजन समाजातील मंडळींना शिक्षणाचा फारसा लाभ झालेला नाही हे तर सत्य आहेच. परंतु जी काही मंडळी या शिक्षणाचा लाभ घेऊन काही चांगल्या पदावरती पोहोचलेली आहेत ते क्षेत्र फक्त व्यावसायिक आणि ज्याला आपण म्हणू की डॉक्टर, प्राध्यापक, वकील, अभियंते ही जी काही मंडळी आहेत ती एका चौकटीतच बांधल्या गेलेली आहेत. आणखी काही क्षेत्र त्यांच्या हातून निसटलेली आहेत किंवा त्यांच्याकडे ते मुळात आकर्षित होत नाही. उदाहरणार्थ नाट्य असेल, चित्रकला असेल, संगीत क्षेत्र असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये ही बहुजन मंडळी फारशी काही यशस्वी होताना दिसत नाही किंवा आढळत नाही. काही अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर
आदर्श शिंदे असेल, नागराज मंजुळे असेल, किंवा आणखी नाट्य क्षेत्रामध्ये जे जयंत पवारसारखी मंडळी असतील, ही माणसं नावारूपाला आलेली आहेत, परंतु पाहिजे तेवढं क्षेत्र या मंडळींनी अजूनही काबीज केलेलं नाही आणि म्हणून त्यांची गुणात्मक वाढ देखील त्या ठिकाणी खुंटते, ही देखील चिंता या निमित्ताने भालभोळे यांनी उपस्थित केलेली आहे. शिक्षणातून व्यक्तीला विवेक व आधुनिक मानसिकता लाभावी अशी जी अपेक्षा केली जाते ती सुद्धा या नवशिक्षितांच्या बाबतीत पूर्ण होत नाही. अंधश्रद्धा, कनिष्ठाकडे पाहण्याचा कुत्सित भाव, रूढीप्रियता, संकुचित वृत्ती, अहंकार या कोणत्याच बाबतीत ब्राह्मण शिक्षितापेक्षा अब्राह्मण शिक्षितांची अवस्था भिन्न आढळत नाही. आणखी एक अपेक्षा या ठिकाणी शिक्षणामधून भालभोळे व्यक्त करतात ती अशी की शिक्षणामुळे एक विवेकी आणि आधुनिक मानसिकता लाभली पाहिजे. हे खरं शिक्षणाचं यश आहे, परंतु तसं बहुजन समाजाच्या बाबतीत घडताना दिसत नाही. तरीही शिकलेली मंडळीसुद्धा अजूनही अंधश्रद्धा आणि रूढीप्रियतेमध्येच अडकून पडलेली दिसते. ही देखील फार चिंतेची बाब आहे किंवा हे शैक्षणिक धोरणाचं अपयशच आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आज अनेक शिक्षकांचा भरणा ब्राह्मणेतर वर्गामधून झाला असला तरी ते बहुजन समाजाला अधिक अस्थैर्य शिक्षण देतील ही ज्योतिरावांची अपेक्षा देखील पूर्ण होताना दिसत नाही. केवळ पोटार्थीपणा, विद्यार्थ्यांबद्दल अनास्था आणि सामाजिक भूमिकेची अनभिज्ञता हे गुण पूर्ववतच या लोकांच्या मनामध्ये भिनलेले दिसून येतात. आणि म्हणून विद्येच्या नावाखाली बहुजन समाजाच्या डोक्यात अशी अविद्याच मोठ्या प्रमाणावर पेरली जात असल्यामुळे विद्येचे अपेक्षित परिणाम प्रत्ययास येत नाहीत. दैनंदिन जीवनाशी शिक्षणाचा सांधा जोडला जाऊन जोपर्यंत खऱ्या अर्थाने शिक्षणाची भूक तळपातळीवर जाणवत नाही आणि तिथून शिक्षणाच्या मागणीचा रेटा राज्यकर्त्यावर येत नाही, तोपर्यंत या परिस्थितीत मौलिक बदल होण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही असंच या ठिकाणी भालभोळे यांना वाटतं. आणि म्हणून बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी अधिकाधिक शासन स्तरावर असेल किंवा समितीच्या एखाद्या धोरणावरती असेल आणखी जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असं मत भालभोळे यांनी मांडल्याचं आपल्याला दिसून येतं.